मावशी फर्स्ट स्लॅब आहे, तुला कसं वाटतंय? मस्त. नवीन सुरुवात होते 2026 मध्ये. आणि तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटते ना? तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आम्ही आटपाडीमध्ये आहे. सकाळी सकाळी मंदिरामध्ये चाललो आहे. तर पहाटेच्या 5 वाजता आम्ही त्या आटपाडीमध्ये पोचलो होतो आणि म्हटलं की सकाळी सकाळी देवाचं दर्शन घ्यावं. तर आमच्या कुलस्वामीला आम्ही आलो आहे. तर नेहमी आम्ही आटपाडीमध्ये आल्यानंतर देवाला येतो. तर आजच पहाटे पोचलो आहे आणि आता सकाळचे 8:30 वाजलेत. आम्ही इथं मंदिरामध्ये आलो आहे. मस्त कोवळं ऊन पडलेलं आहे आणि दर्शन घेऊन आम्ही लगेचच रिटर्न जाणार आहे. मंदिरामधला मी आतला व्ह्यू काढत नाही, कारण आमच्या भाऊकीतली बरीचशी लोकं इथं येतात, त्यामुळे काही काढलेला नाही. तर इथं पहा आम्ही मिठाई घ्यायला आलो आहे. तर जाता जाता म्हटलं की बेकरीमधून मिठाई घ्यावी. मिठाई घेण्यामागे सुद्धा एक खास कारण आहे. स्पेशली आम्ही गावी आलो होतो की आमच्या अपार्टमेंटचं पहिलं स्लॅब आहे आणि त्यासाठी पूजा होती इथं. तर त्यासाठी आम्ही आलो होतो. तर मकर संक्रांतीला पण मला यायचं होतं आणि अपार्टमेंटच्या पहिल्या पूजेच्या वेळेस पण स्लॅबच्या यायचं होतं. तर त्यासाठी मग आम्ही दोन्ही डेट जवळजवळ आणल्या, म्हणजे जाणून बुजून जवळजवळ डेट येतील असं सगळे अरेंजमेंट केलं आणि आम्ही इथं आलो आहे. आम्ही घरी आलो होतो त्याच्या अगोदरच स्वप्नील खाली आमची वाट बघत होता. तर स्वप्नील स्पेशली आम्ही आलो आहे म्हणून वडापाव घेऊन आला होता आमच्यासाठी. म्हणजे नेहमीच आम्ही आलो तर त्यावेळेस स्वप्नील बबली काही ना काही घेऊन येतात खायला. म्हणजे त्यांना माहिती आहे की केरलामध्ये असं वडापाव वगैरे काही भेटत नाही. त्यामुळे मला वाटतं 2-3 महिने झाले आम्ही गावी येऊन. तर 3 महिन्यातून आज वडापाव खातो आहे आम्ही. तुम्ही छान बिझनेस सेट केला म्हणून वडापाव खातोय. तर हे बघा सिंपलची पूजा आहे आणि पूजा करताना बराचसा व्हिडिओ स्वप्नीलनंच व्हिडिओ काढलेला आहे. बट काय केलेलं त्याने, व्हिडिओ काढताना फोन जस्ट पकडलेला आणि व्हिडिओ शूट झालाच नाही. म्हणजे त्याने असं क्लिक केलंच नव्हतं बटन, जस्ट असं पकडून बसलेला. म्हणजे सगळी धावपळ सुरू होती त्यामुळे तो विसरला. बट त्यानं पूर्ण वेळ असा फोन पकडून ठेवला होता. त्याला वाटलं की सगळा व्हिडिओ कॅप्चर झाला आहे, बट पूजेचा वगैरे काही झालेला नाही. पूजा झाल्यानंतरचा झाला. तर असो, हा व्हिडिओसुद्धा खूप छान आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजेच आम्ही आटपाडीमध्ये राहतो, तर आटपाडीकडल्या भागात कशा पद्धतीचे स्लॅबची पूजा असते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. स्लॅबच्या वेळेस अशा पद्धतीची पूजा असते आणि पूजा केल्यानंतर स्लॅबमध्ये एक सोन्याची वस्तू ठेवतात आणि त्याच्यावरून सिमेंट पहिल्यांदा टाकतात एक पाटी आणि नंतरच पूर्ण स्लॅब बनवायला घेतात. अशी इकडची पद्धत आहे. म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे अशीच असावी, थोडाफार बदल असेल कदाचित. तर आता पतीची नारळ फोडून घेत आहेत. तर नवीन वर्षाचं आम्ही पहिल्यांदाच गावी आलो आहे आणि पहिल्यांदाच इथं पहिल्या स्लॅबची पूजा आहे. मस्त वाटतं आहे, म्हणजे शब्द नाही खरं तर, कारण की कल्पना केली होती त्याच पद्धतीने सगळं काही अरेंजमेंट झालं आहे. म्हणजे जशी पतीजींनी कल्पना केली होती की आम्ही असा विचार केला होता ह्या वर्षी हे करायचं, तर तसं ते घडत आलं आहे. लाईफमध्ये कसं असतं माहिती आहे का, आपल्याला काहीतरी करायचं असेल तर प्रयत्न तर केलाच पाहिजे. प्रयत्न ही यशाची गुरुकिल्ली आहे असं म्हणतात. तर प्रयत्न केला की वाटा ॲटोमॅटिकली दिसतात आपल्याला. म्हणजे सुरुवात तर व्हायलाच पाहिजे. आणि कोणतीही गोष्ट करायची म्हटलं की त्याच्यामागे अफाट कष्ट असतंच. आता आपण बऱ्याच वेळा तुम्ही पण ऐकलं असेल, असं म्हणतात की जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर प्रथम सूर्यासारखं जळावं लागतं, मग कुठे आपण सूर्यासारखं चमकतो. तर इथं कसं असतं की पूजा झाल्यानंतर दही भात स्पेशली सगळ्या स्लॅबवरती सगळीकडे सगळ्या कानाकोपऱ्यामधून टाकून घेतात, अशी पद्धत आहे. तर इथं स्लॅबवरून जाताना खरं भीती वाटते, कारण की छोटे छोटे सळे बांधून ठेवलेत आणि व्यवस्थित असं पाऊल पडत नाही आणि घुसायची पण सळी भीती वाटते. छोट्या छोट्या तारा पण आहेत बांधून ठेवलेल्या, त्यामुळे हळूहळू आम्ही चाललो आहे.
ताई सगळीकडे भात टाकून घेत आहेत, दही भात. आणि या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो आणि आता बघता बघता तो दिवस सुद्धा आला. आणि मावशी फर्स्ट स्लॅब आहे, तुला कसं वाटतंय? मस्त वाटते. काहीतरी नवीन सुरुवात होते 2026 मध्ये. आणि तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटते ना? हो मस्त. ताई बरोबर आणि छान वाटतंय. हा. तर आता पूजा झाली त्यामुळे इथं काम पण लगेच सुरू करायला लागलेत. तर इकडं सिमेंट मिक्स करण्याची मशीन पण आले. फटाफट ते सिमेंट आणि सगळं वाळू काय काय टाकून सगळं मिक्सिंग करून फटाफट स्लॅबवर टाकतात आणि फ्लॅट करून घेतात. म्हणजे ह्यांची प्रोसेस स्पीडची असते, म्हणजे स्पीडने सगळं करतात. पण आता जास्त वेळ झाला आहे त्यामुळे रात्र होईल वाटते कंप्लीट व्हायला. म्हणजे 8-9 तरी वाजतील रात्रीच्या, तोपर्यंत हे काम सुरूच राहील. बघू आपण किती वाजतात ते. लास्ट थोडंसं करताना पण मी तुम्हाला दाखवते. तर आता अजून पलीकडचा कोपरा राहिला तर आम्ही त्या कोपऱ्यावर चाललो आहे भात टाकण्यासाठी. तर हे बघा, पहिलं आमचं अपार्टमेंट आहे ना, त्याच्या शेजारीच आम्ही हे दुसरं नवीन बनवतो आहे. तर पहिल्या अपार्टमेंटचा डिटेल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की पहा. तर हे बघा समोर दिसतंय ते पहिलं अपार्टमेंट आहे. जस्ट त्याला चिटकूनच आता हे दुसरं नवीन अपार्टमेंट सुरू होतं आहे. तर पहिलं जर तुम्हाला बघायचं असेल किंवा आमचा होम टूरचा व्हिडिओ बघायचा असेल, बऱ्याच ताई मला पहिलं म्हणत होत्या की तुम्ही गावाकडचं पण होम टूरचा व्हिडिओ दाखवा. तर तोही मी अपलोड केलेला आहे. म्हणजे केरलाचं आमचं घर सर्वांना खूप आवडलं, तर त्यामुळे म्हटलं की आता म्हणतायत तर गावाकडचं पण होम टूरचा व्हिडिओ दाखवावं म्हणून दाखवलेला आहे. जर आतून वगैरे बघण्याची इच्छा असेल तर नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. हातात घेऊन जाणार स्लॅबची पूजा झाल्यानंतर मेन जे काम असतं तेच काम आता पतीजी करायला लागलेत. म्हणजे एका कोपऱ्यामध्ये सोन्याची वस्तू ठेवतात आणि त्याच्यावरून एक पाटी सिमेंट आपण टाकायचं असतं आणि नंतर मग ते सर्व करतात. तर हे बघा, हे आम्ही केरलावरून घेऊन आलो आहे. तर हे असं पूर्ण पॅक, म्हणजे लाकडाच्या ह्याच्यामध्ये ते पॅक केलेलं आहे. त्याला दुसरं पण एक नाव आहे, माझ्या लक्षात नाही. ज्या केरला पद्धतीचं आम्ही घेऊन आलो आहे. आणि इथं बघा त्याच्या आतमध्ये ठेवलं आहे स्लॅबमध्ये आणि त्याच्यावरून सिमेंट पतीची टाकतायत. तर ही मेन प्रोसेस असते इथली महाराष्ट्रामध्ये. हे केलं की मग ते पूर्ण स्लॅब फटाफट बनवून घेतात. हे बघा,
त्याला ह्यांना आहे नाहीतर सगळ्यांना तिथे एक एक वेळात वेळ काढून तुम्ही आता हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि इथून पुढे सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामधले आमच्या आटपाडीचे बरेचसे ब्लॉग बघायला भेटतील. थँक्यू फॉर वॉचिंग. तर आता 4 वाजले. त्यावेळेला आम्ही इथं बाल्कनीमध्ये थांबलोय. खाली स्लॅबचं काम सुरू आहे त्यामुळे तिथूनच आम्ही दोघी बघतोय. आम्ही आलोय म्हणून आखी पण भेटायला आली.